नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं शेतीभाव यूट्यूब चॅनलवर. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी माहिती घेणार आहोत. फळबाग लागवड अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आपल्याला आपल्या फोनच्या माध्यमातून करता येईल ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. तर आपल्या फोनवर गुगल ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी टाकायचं आहे महा-डी-बी-टी फार्मर. त्याच्यानंतर वरच्या कडेला जी वेबसाईट दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या सूचना दिसतात, तर ते कट करायचं आहे. नंतर या ठिकाणी अर्जदार येथे लॉग इन करा. या ठिकाणी आपल्या वैयक्तिक शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे आणि आपल्याकडे या ठिकाणी आपला जो काही फार्मर आय डी असतो तो आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं आणि जर माहीत नसेल तर या ठिकाणी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी ते क्लिक करा. तिथं क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाकायचा आणि ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फार्मर आय डी ऑटोमॅटिक कळणार आहे. तर वेळ न घालवता आपण आपला फार्मर आय डी पाहूया. आपल्याला आता ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आहे. ओ-टी-पी तपासावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपली पूर्ण वैयक्तिक माहिती प्रोफाईल संपूर्णतः 100% असल्यामुळं या ठिकाणी ऑटोमॅटिकली पूर्ण भरलेली असते आणि तुमचीही असेल, कारण फार्मर आय डी तयार करते वेळेस पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि फक्त जात, श्रेणी आणि अपंगत्व तिथं फक्त येस नो जे आहे ते निवडायचं आहे. बाकी सर्व ठीक आहे. तर आपल्याला फळबागेसाठी अर्ज करण्यासाठी काय करायचं, इथं यायचं आहे घटकासाठी अर्ज करा. इथं आल्याच्यानंतर साईट थोडी फोनमध्ये कॉम्पॅक्ट दिसते, त्याच्यामुळं इथं वर 3 टिंब दिसतात तुम्हाला उजव्या साईडला क्रोममध्ये, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल डेस्कटॉप साईट, तर त्याच्यामध्ये चेक मार्क करायचा आहे. त्याच्यात क्लिक केल्याच्यानंतर उत्पादन त्याच्यासाठी अर्ज करायचा आहे. त्याच्यामुळं खालून 2 नंबरचं जे आहे बाहेर निवडा त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर परत वर त्या 3 टिंबावर क्लिक करायचं आणि आपली डेस्कटॉप साईट चालू केली ती बंद थोडं चांगलं दिसतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी हे पहा, आपला फार्मर आय डी ऑटोमॅटिकली या ठिकाणी भरलेला दिसेल. त्याच्यानंतर आपला गट क्रमांक निवडायचा आहे जो काय असेल. त्याच्यानंतर आपल्याला कशासाठी घटक प्रकार म्हणजे नॉन प्रोजेक्ट बेस त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बाग निवडामध्ये आपल्याला कशासाठी कोणत्या समजा पिकासाठी फळबागेसाठी अनुदानसाठी अर्ज करायचा आहे. तर आपण या ठिकाणी बाग लागवड, फळे, फुले, मसाले, औषधी, सुसंगीत त्याच्यासाठी क्लिक करू. त्याच्यानंतर बाग निवडामध्ये आपल्याला कोणत्या फळ पिकासाठी अनुदानासाठी अप्लाय करायचं आहे, तर फळपिके. तर या ठिकाणी आपल्याला कोणती योजना निवडायची आहे, तर भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजना. त्याच्यानंतर या ठिकाणी निवडायचं आहे कोणत्या पिकासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे, तर आपण या ठिकाणी नारळासह अर्ज करू आणि अंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. आपल्याला किती क्षेत्रामध्ये लागवड करायची आहे, तर या ठिकाणी टाकू आपण 40 गुंठे. त्याच्यानंतर जतन क्लिक करायचं, तर येस करायचं. तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण माहिती आपली भरलेली आहे. तर जी काही आपण आता सध्या माहिती भरली ती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, परत घटकासाठी अर्ज करा त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथं गेल्याच्यानंतर अर्ज सादर करा इथं क्लिक करायचं आहे. अर्ज सादर क्लिक केल्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे.
पहावर क्लिक करायचं. पहावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येतं. तर पेमेंट करते वेळेस UPI आणि QR कोड दोन्हीसुद्धा वापरून पेमेंट करू शकता. तर मंडळी, ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.